अठराही बलवते ते वेगळे धडवते, खडे दान देते सनकादिका. ज्ञानदेव म्हणे जगदानी पिकला, पुरोने उरला पंढरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 18 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात 162 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्ताव्यक्त सर्वा प्रभवन्ति अहराग्रमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्त सज्ञके. अर्थात भौतिक जगतामध्ये राहणाऱ्या बहुतांश लोकांना आपल्या मूळ स्वरूपाची जाणच नसते महाराज. नश्वर शरीराला शाश्वत मानून त्या नश्वराच्या पाठीमागे जाऊन आम्ही आमचं आयुष्य बर्बाद करत असतो. या मायानगरीमध्ये जीव हा मायेच्या प्रभावामुळे भ्रमिष्ट होऊन जातो, विषयासक्त होऊन विषयाच्या मागं पडत सुटतो. बरं, ते विषय कसे आहेत? या विषयाच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, ते दुःख आणि सुख काही दिसे. सुख मिळतं हे जसे विषयांच्या अनुषंगानं चिंतन केलं जातं, तसंच त्या विषयामध्ये दुःखसुद्धा भरलेलं आहेच आहे महाराज. त्याला प्रमाण दिलेलं आहे. 9 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत, त्या 5 ज्ञानेंद्रियाचं त्या ठिकाणी मौलीनं खूप छान वर्णन केलेलं आहे की देखे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेष निपजती श्रवणद्वारे. ऐकायला आमची स्तुती कोणी केली की आम्हाला खूप छान वाटतं, पण आमच्याकडे जर कोणी बोट दाखवलं, आमच्यातला दोष दाखवला, तर ती व्यक्ती आम्हाला नको वाटतं, ते ऐकायलाही नको वाटतं महाराज. देखे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण स्पर्श गुणाविषयी सांगतात माऊली. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचेने संज्ञ कारण संतोष खेदा. स्पर्शच असतो, पण काही स्पर्श आम्हाला सुख देऊन जातो, आल्हाददायक वाटतो, आणि काही असं कठोर वाटतो महाराज. मृदू स्पर्श आनंद देऊन जातो. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा वेदू, जो घ्राण संगे विषादू तोषू देता. गटरीकडून जायला लागलं की आम्ही लगेच नाकाला हातरुमाल लावतो महाराज, नाक पूर्ण बंद करून टाकतो, जीव गुदमरतो तरी तो आपण श्वास घेत नाही. का? दुर्गंध असतो. आणि तेच एखाद्या गुलाबाच्या रानातून बागेतून आम्ही चाललो तर आहा काय सुगंध आहे म्हणून क्षणभर तिथंच थांबतो. तसंच दृष्टीचं बी आहे. रसाचे तैसाच द्विविध रसो उपजवी प्रीती त्रासो, म्हणून ह्या अपभ्रंशू विषय संगो. काही रस आम्हाला गोड वाटतात आणि काही कडू वाटतात, नको वाटतात प्यायला, त्याची चव घ्यायला सुद्धा नको वाटतात महाराज. भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. डोळ्याद्वारे आम्ही काही दृश्य पाहतो, ते आम्हाला पाहतच राहावं असं वाटतं, आणि काही इतके नको वाटतं की आम्ही पटकन डोळे बंद करून घेतो महाराज. म्हणून हे विषयाचे सेवन करणारे जे इंद्रिय आहेत,
ज्या ज्ञानेंद्रियानं आम्हाला विषयाचं ज्ञान होतं, त्या ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी सुद्धा विषय कुठं सतत सुख देतात महाराज, तिथे दुःख आहे. अहो, लग्न करण्यामध्ये सुख आहे वाटतं, केल्यानंतर वाटतं की हे तर दुःखच आहे. आणि इंद्रियांचा स्वभाव आहे, या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. सुखाचीच अपेक्षा करतात ते इंद्रिय, आणि विषयाचं सेवन करत राहतात. वास्तविक तेच दुःखमय आहे. देखिए अग्नि माझे घापती, तिये बीजे जरी विरुडती तरी अशांता सुख प्राप्ती घडू शके. आम्ही सतत अशांत आहे आणि अशांतामध्ये सुखाचा शोध घेतोय महाराज. अग्नीमध्ये भाजून काढलं ते बी उगवणार आहे का? ते जसं शक्य नाही तसं अशांत मनस्थिती असताना सुखाची प्राप्ती शक्यच नाही महाराज. म्हणून या मायानगरीमध्ये विषयामागं जीव भ्रमिष्ट होऊन जातात, विषयासक्त होऊन विषयाच्या मागे पडत सुटतात महाराज. आणि हे सर्व खेळ माया करते. आणि माया कोण आहे? तर ती ब्रह्माचीच निर्मिती आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. आमच्या शरीराचं आमच्या सावलीशी जे नातं आहे तेच नातं ब्रह्माचं न मायेचं आहे. शरीराशिवाय सावली पडत नाही, तसं ब्रह्माशिवाय, ब्रह्मतत्वाशिवाय माया उत्पन्नच होत नाही. परंतु सावलीला जसं महत्त्व नाही, तिला आम्ही मारू शकत नाही, जाळू शकत नाही, पुरू शकत नाही, शस्त्रांना आघात केला तरी होत नाही, तसं माया आहे. माया ही मुळात नाहीच. जसं सावलीमध्ये आमच्या छायेमध्ये जीव नाहीच, तसं माया नाहीच. नसताना अस्तित्वाची जाणीव करून देते, तिला माया म्हटलेलं आहे. मा नास्ती सहा, मा या, मा म्हणजे नाही, जी, सा म्हणजे जी, जी नाहीच तिला माया म्हटलेलं आहे. भ्रम निर्माण करणंच तिचं काम आहे ना. स्वस्ती श्री वटेसु जो जपोनी लपोनी जगदा भासू, दावी मग रासू प्रगटला करी. मायेचाच खेळ आहे. भगवंताचं अस्तित्व जीवापर्यंत न पोचू देणं, भगवंताला झाकून ठेवणं, जीवाच्या ठिकाणी झापडी निर्माण करणं मायेचं कार्य आहे महाराज. म्हणून मायेपासून सुटायचं असेल तर भगवंताचीच कृपा व्हावी लागते, कारण निर्मिती त्याची आहे. दैवी ही एषा गुणमयी मन मम माया दुरतया, मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते 7व्या अध्यायामध्ये आपण अभ्यासले की भगवंत सांगतात, मायेतून सुटका पाहिजे असेल तर अर्जुना माझीच कृपा व्हावी लागते, माझ्या ठिकाणी जीवाने शरण यावं लागतं. नाहीतर जीवाला सतत भ्रमात टाकण्यामध्ये माया नंबर 1 आहे. ही माया कशी आहे त्याचं वर्णन करताना माऊली सांगतात, जैसे स्वप्ना माझी देखी जिथे स्वप्नाची साच पाहिजे, मग चेवून या पाहिजे तव काही नाही, तैशी हे जान माया. ही माया तशी आहे. स्वप्नामध्ये आम्ही एखादं दृश्य पाहावं, जाग आल्यानंतर पाहतो तर काहीच नाही. माया तशी आहे. तैशी हे जान माया, तू भ्रमत आहाशी वाया. उगीच तू भ्रमिष्ट होत आहे अर्जुना. मायेचा प्रभाव आहे, सोडून दे, मायेतून बाहेर ये. अंगी पडली या छाया अंगे न रूपे. आपली सावली पडली आहे, तिला का रूप आहे का? काही नाही महाराज, रूप नाही, आकार नाही. मनुष्य उंच झाला की ती उंच होते, मनुष्य ठेंगणा झाला की ती ठेंगणी होती. तसं ब्रह्माच्या इशाऱ्यावर माया कार्य करते. ब्रह्म जसं होईल तसे माया, आणि माया जीवाची परीक्षा घेत जीवाला भ्रमिष्ट करते. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. 18व्या अध्यायामध्ये भगवंत पुढे म्हणणार आहेत,
की भ्रमिष्ट करून टाकते आणि फिरवत राहते. माया दुसरी तिसरी कुणी नाही, ब्रह्माची छायाच आहे महाराज ती. आणि तिचं नातं ब्रह्माचं काय आहे, अंग आणि छाया जयापरी. यातून जीव जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस त्याला स्वस्वरूपाची आणि त्याबरोबर परमात्मा स्वरूपाची जाण येत असते. अर्जुन मोहातून बाहेर यायलाच तयार नव्हता महाराज, परंतु जेव्हा भ्रमातून बाहेर आला, मायेतून बाहेर आला, तेव्हा अर्जुन म्हणतो नष्टो मोहा स्मृतीत लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मे गत संदेह करिष्ये वचनम तव. देवा संपूर्ण मोह फिटला माझा, शंका सर्व दूर झाल्या, आता तू सांगावं मी करावं. ही तयारी अर्जुनाची युद्ध सुरू करताना नव्हती महाराज. गीता भगवंताने 17 अध्याय सांगितल्यानंतर 18व्या अध्यायात अर्जुन म्हणतो आहे की नष्टो मोह स्मृतीत लब्धा त्वत्प्रसाद. तुझ्या कृपेनं माझं सगळ्या शंका दूर झाल्या केशव. आता काहीच उरलं नाही शंका घेण्यासारखं. स्वस्वरूपाची जाण अर्जुनाला झाली. जीवाला जाण होत नाही असं नाही, भगवंताची कृपा व्हावी लागते. आला तेव्हा म्हणतोय करिष्ये वचनम तव. मोहातून बाहेर आल्यानंतर तुझा इशारा जसं होईल ते करायला मी तयार आहे, भगवंताला सांगतोय अर्जुन. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 18वा अध्याय 162 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, शारदेची ये प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निर्मिती पुढती. अर्थात आकाशाचं उदाहरण दिलेलं आहे ढगांचं. शरद ऋतूच्या आरंभी जसं आकाशात दिसणारे अभ्र आपण पाहिलं की वेगवेगळे आकार घेतात बा महाराज. जसं आपण कल्पना केली तसं घोडा, गाडी, गाढव, हत्ती, स्त्री, बाई, पुरुष, कुत्र, मांजर, आपण जशी कल्पना केली तसे ते आकार घेत चालतं महाराज. संपूर्ण आकाश ते ढगांनी व्यापलेलं असतं. परंतु तेच ढग शारदेची ये प्रवेशी अभ्रे झिरती आकाशी. शरद ऋतू आला की ते ढग नाहीसे होऊन जातात. मग ग्रीष्मांती जैशी निर्मिती पुढती. पण ग्रीष्म ऋतू लागला की पुन्हा हेच ढग पुन्हा दाटीनं गर्दी करायला लागतात. मग जातात कुठं, काय नाही, तोच नियम आहे महाराज सृष्टीचा. अव्यक्त्यादी निभूतानी व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. अव्यक्त रूपात असतात, व्यक्त होतात, पुन्हा अव्यक्तात जातात. अव्यक्तात् अव्यक्त सर्वाहा प्रभवः प्रभवन्ति हरागमे. हा खेळ चालू राहतो अव्यक्त अव्यक्ताचा भगवंता. रात्र आगमे प्रलियंते तत्रैव अव्यक्त संज्ञके. दिवसा व्यक्त होतात ब्रह्मदेवाच्या संपूर्ण सृष्टी आकाराला येते आणि रात्र आगमे प्रलियंते तत्रैव अव्यक्त संज्ञके. त्याला अव्यक्त म्हटलं जातं. महाप्रलयाच्या वेळी भगवत तत्वामध्ये, ईश्वर तत्वामध्ये जेव्हा संपूर्ण सृष्टी सामावली जाते तेव्हा ती अव्यक्त स्वरूपात येते. आणि त्याचा दृष्टांत माऊलीने हा दिलेला आहे की शारदेची ये प्रवेशी अभ्रे झिरती आकाशी. शरद ऋतू आला रे आला की आकाशातलं संपूर्ण ढग नाहीसे होऊन जातात. आभ्र आकाश जे आहे निरभ्र होऊन जातं. मध्ये जे ढग गर्दी करतात ते निघून जातात. मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. पण ग्रीष्म ऋतू सुरुवात झालं त्या ग्रीष्म ऋतूच्या शेवटी पुन्हा हे ढग गर्दी करतात. अगदी तसंच ही सृष्टी संपूर्ण ब्रह्मदेवाच्या सूर्यास्त झाला दिवसाचा, रात्र सुरू झाली की ईश्वर तत्वामध्ये अव्यक्त रूपानं सामावली जातात. आणि तेच पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की जीवसृष्टी पुन्हा आकाराला येते. वेगवेगळे जीवजंतू पुन्हा आपापले वंश वाढीला लागतात आणि ही सृष्टी आकाराला येते. त्यांचं जडणघडण करण्याकरता पुन्हा सृष्टी
वेगळं रूप धारण करते आणि सूर्यास्त पुन्हा ब्रह्माचा ते 1000 युग चतुर्युग 1000 चतुर्युग संपले की पुन्हा सूर्यास्त, पुन्हा सृष्टी अव्यक्त स्वरूप. हे सतत चालू राहतं अर्जुना. यातून बाहेर पडायचं असेल तर मामेकम शरणम व्रज, तू माझ्या ठिकाणी शरण ये. हा काहीच व्याप पुन्हा जीवाच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.